गुड मॉर्निंग मित्रांनो, 11 वाजले आणि 12चा चेकआउट आहे आमचा. सगळ्यांच्या तयाऱ्या वगैरे झाल्यात, बॅगी वगैरे पॅक झाल्यात. एक फक्त शेवटची फेरी आम्हाला मारायची आहे मार्केटमध्ये. कोणाला काय घ्यायचं असेल तर घ्यायचं आहे. ॲक्च्युली मला पण घ्यायचं अक्रोड वगैरे, ड्रायफ्रूट वगैरे. आणि मग लंच वगैरे करून आमची संध्याकाळची ट्रेन आहे. तोपर्यंत एक रूम आम्हाला हॉटेलवाला देणार आहे बॅगी ठेवायला. अशी आहे आजची सुरुवात. इथं ना, हे इथं रे, इथं ना. जो दुकान भेटेल ते दुकानात घुसता नेवी. दिसला बघला, बोललो ना, जो दुकान भेटेल ते घुसतान. झालं मित्रांनो, आता 12 वाजून गेले. आमचा चेकआउटचा टाइम झालाय. सगळ्यांनी बॅगी कचाकच भरून घेतल्यात. आता खाली एका रूम मध्ये बॅगी ठेवतो आणि मग जेवायला जातो. वाटी का ना दिली पण आपल्याला. 2:15चा टाइम. स्टेशनच्या एरियामध्ये येऊन थांबलोय. बॅगी वगैरे सगळं आल्यात. 3 पार्टनर फक्त आमच्या रस्त्यामधनं चालत येतात. घासा गेलाय. पैसे नाही आपले, पैसे पैसे डोक्यावर घेऊन जाणार. बाकीचे सगळे जण रिक्षामध्ये आले पुढे. आम्ही पण रिक्षामध्ये झालो. ते तिघे जण बिचारे चालत येत आहेत. आता त्यांची वाट बघत बसलोय. 14 आपले 4:40ची आमची ट्रेन. सगळे बॅगी बिगी सगळे इकडे. आता उन्हामध्ये बसलो आम्ही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आम्ही वैष्णोदेवीमधनं निघतो. इकडे आमचे 3 दिवस पूर्ण झाले. दर्शन वगैरे नीट झाला. आणि आता पुढचा प्रवास आहे हरिद्वार. आता 4:40ची आमची ट्रेन आहे. आणि मग हरिद्वारमध्ये आपला जे पण प्लॅन असेल ते आम्ही दाखवू तुम्हाला. सध्या इकडनं आपण रजा घेऊ. पुन्हा कधीतरी आपण इकडे येऊच, तेव्हा परत आपण भेटूया. आमदारांनी का बोलावा आहे का? आहे का? तर गाईज, तर आम्ही आता चाललोय वैष्णोदेवीवरून हरिद्वारला. ही पब्लिक बसली आपली सगळी बसली. आणि इथे नाही अजून सीट आहेत आमचं. यो एक इथं बकरी. आपले लीडर 14 पोरांचे लीडर पोट आतमध्ये घेतलाय गडीने. आणि यो खासदार आपला खजिनदार. मित्रांनो, 11:15 वाजल्यात आणि ऑलरेडी आमची एक झोमॅटोची ऑर्डर स्किप झाली यांची. आता दुसरी आम्ही ऑर्डर केली, ती पण अजून काय आली नाही. खूप भूक लागली आता, खायला काहीच नाही. आता पूर्ण रात. हा शेवटचा स्टेशन. काय घेतो कोणत्या स्टेशनला? छोले कुलचे खा. भूषणदादांची बिर्याणी त्यांना पुरली नाही म्हणून त्यांनी परत मागवली. ये भूषण इधर है, भूषण इधर है. आय आय द्या टाकल्या ना आतमध्ये. मौत झाली असती गाई. ए तुझसे चलो नहीं तो वर जाओगे. अरे चल. फायनली मित्रांनो, एक स्टेशन वरती उपाशी राहिल्यानंतर शेवटच्या स्टेशन वरती पोरांना जेवण भेटलंय. एक स्टेशनला 10 स्टेशन गेलं. 10 अजून एक आमचा शिकारी आले, उपाशी शिकारी. पण 2 दिले त्याला. माझे 2 जण 2 चमचे दिले. कालचे वाजले आहेत 5, 6:30. टायमिंग मध्ये मिस्टेक ना. उठलेत, बॅगा पॅक ना. हरिद्वारला उतरण्यात संधी. थंडी मारले. फायर फायटर हे चालू आहे. ऑन टाइम आहे काय? वैष्णोदेवीला तेवढी काही थंडी नव्हती, तेवढी इथं आहे बघा. भाऊ काय बोलशील?
काय बोलली आकडी झाली ना आपलीकडे पॅराशूट पण उपलब्ध आहे. आपला पॅराशूट वाला माझा स्पीड ब्रेकर आहे माझा. आपण भेटूया. चला बाय बाय. डायरेक्ट हरिद्वार. बघू शकता इथं काय धावपळ चालू आहे याची. लिफ्ट मध्ये जागा नाही तरी घुसतात हे. ए मग थांब तू. हा, बॅग घे. तर मित्रांनो ही आपली रूम आहे. रूम ट्रिपल बेडची आहे, सिंगल आणि डबल. आणि बाथरूम नॉर्मल रूम आहे. 5 रूम घेतल्यात आम्ही. प्रत्येक रूम मध्ये 3-3 जण. अशा प्रकारे बघू शकता याची गुलबी झाली. हर हर गंगे. आज आपल्या सगळ्या पोरांचे पाप जातील. पाप जातील आणि नवीन येतील. आजपासून नवीन पापाची सुरुवात होईल. हे पाप धवतात. म्हणजे अंघोळ वगैरे करून झाली आपली हरकी पोरीला. धुतले नाही, फक्त शरीर धुतलेलं आहे. मन साफ पाहिजे का? मन साफ. ते होणार नाही. ते फक्त माझं. ते पॉसिबल नाही. मन साफ नाही होणार. कर्म झाली सगळ्यांच्या अंग धुवून. आता गपचूप रूम मध्ये जायचं ना, मस्त नाश्ता झोपायचा. मग नंतर दर्शनाला यायचं सीधा. झाले पाप संपले का? आता रूमवर जाऊन थोडासा आराम. पोरांना भूक लागली. पोरा गुतल्या नाश्ता करायला. काय कामच नाही. नाश्ता विष्ट केले ना. मी रेडबुल पिला. माझा रेडबुल सकाळी चहाच्या जागेवर. अरे याला कपड्यांचीच पडले. बोला. आता काही बोलणार नाही मी. कोण ऐकतच नाही. चला शिवालिक रेस्टॉरंट. शिवालिक. थोडासा आपण पण काहीतरी खाऊ. वडा सांबर बघून मला वाटतं पोरांना आपल्या बघ बाय नॉर्मल काही देत बेस्ट. या उलटाच उलटा येवाच्या यावर. हा ना. पुरी सब्जी आले. आपलं भाई मसाला डोसा चालू आहे. कच्चा वडा आला. कच्चा वडा एक महिने खाल्ला. रिव्यू द्या ना. रिव्यू पैसे मारतो. मित्रांनो आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला आलेलो ना त्याचा मी आता तुम्हाला सांगतो. असं तर मोस्टली होत नाही, पण आता तरी पण सांगतो मी तुम्हाला. जर नाश्ता करायचा असेल तर या हॉटेलमध्ये येऊ नका. कारण जेवढ्यांनी पण मेंदूवडा घेतला ना, वडा सांबार पूर्ण कच्चा होता. पावभाजीला पण तेवढी थोडीफार टेस्ट होती. पुरी भाजी मी घेतलेली, ती पण थोडी अळणी होती. त्याच्यामुळं बाहेरच काहीतरी चांगला बघा, पण या हॉटेलमध्ये येऊ नका. दाखव हॉटेलचं नाव दाखव. दाखवलं पाहिजे. हॉटेलचं नाव दाखव. या हॉटेलमध्ये यायचं का? नाही ना. शकत नाही भाऊ. नाही यायचं नाही. कच्चे वडा भूषण या हॉटेलमध्ये यायचं का? तोंड खोलू मला. चला आता आपण जाऊया माणसादेवीसाठी उडण कवडल्यामध्ये. रिक्षा आम्ही 2 रिक्षा केल्यात. याच्यामध्ये बसल्यावरती कालो घेतो. चला चला. किती घेतो? 20 रुपये बोलता. 10 का बोल. 10 आहे ना रे. 10 आहे ना. बघा आल्या लगेच कॅब चालू. 10 रुपयाला सीट 20 रुपयाला सांगायला लागले आणि बोलायला लागलं ते बोलतो ठीक आहे 10 रुपये. आधी विचारूनच बसा. आपली चुकी आहे. हा. आपण आधी विचारत नाही. मी 10 वेळा सांगताय ना का बाबा विचारत जा नंतर बसा. समजला ना.
तर मित्रांनो आता आपण मनसा देवीच्या दर्शनासाठी उडण खटोल्याच्या रस्त्यामध्ये चाललोय. तिकीट काढायला उडण खटोल्याचा हा रस्ता बघू शकता तुम्ही. एकदम कानाकोपड्यातनं गलीगुच्च्यातून हा रस्ता आहे. हा गल्ली बोला. टिकट नंबर 2 में प्रवेश करेंगे. बच्चों का टिकट आता मी असं डिसाईड केलंय की फक्त मानसा देवीचा तिकीट इकडनं काढायचं 200 रुपये तिकीट आहे. आणि चंडी देवी त्याच्यानंतर बघूया, कारण पुढे कसं असेल गाडी वगैरे काढावी लागेल. तिकडे कमी वगैरे असेल का नसेल, जर तिकडे असेल तर तिकडे वेगळा काढूया. त्याच्यामुळे इकडनं आम्ही फक्त मानसा देवी काढणार आहोत. आम्ही 14 लोक आहोत आणि फक्त एक माणूस लाईनीमध्ये लागला ना तरी पण तो सर्वांचं तिकीट घेऊ. छोटीशी गल्ली आहे आणि इथं थोडी तरी पब्लिक वाढली तरी पण एकदम रश आणि एकदम गॅप होईल माहिती आहे का. आखी गर्दी. आपल्याला कालो ग उडण खटोल्यामध्ये बसलो आम्ही. 35 नंबरचा घोडा भेटलाय आम्हाला. पिवला रंग पिवला. सीन बघू शकता तुम्ही वर्ण खालती. पैसा नाही कोई ऐसा इकडे फक्त मंदिरामध्ये पैसा द्या, देव तुमचं साईडला ठेवा, अशी वार्ता या लोकांची. नुसतं पैसा जिथं गेला तिथं रस्सीला पण तिथं दोरा बांधायचा, त्याला पण पैसे बांधा. ऑलरेडी देव 500च्या 200 100च्या नोटा बांधलेल्या आहेत. या पौरांचं बघून यांच्याकडे वाटतं की 50-100 देतील. 20 रुपये पण नाही दिले कोणी. तर मित्रांनो मानसा देवी दर्शन आपला झालेलं आहे आणि चंडी देवीचे दर्शन घेण्याची इच्छा होती पण आम्ही मला वाटतं स्किप केलेलं. बघू आमचे मॅनेजमेंट काय बोलेल. आता दर्शन झाले आमचे मानसा देवी. आता परत कुठे जातोय ते सांगतो तुम्हाला. खालनं रिक्षावाल्याने इकडं सोडलेला होता. त्याच्यानंतर ही माझ्या मागे गली बघू शकता तुम्ही. या गलीमधून आतमध्ये जावं लागेल. आपण इकडून आलो आणि गली आहे. जर तुम्हाला ते रोपेमधनं जायचं असेल तर इकडनं पुढे सरळ चालत जायचं. राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा
गुड इव्हनिंग मित्रांनो. तर हरिद्वारमध्ये हरकी पौरीमध्ये आमची आता गंगा आरती झालेली आहे. एकदम छानच अनुभव. सेकंड टाइम आधी आलेलो तेव्हा आपण सकाळची आरती अनुभवली होती आणि आता संध्याकाळची आरती भूषणची मला वाटतं 3 ते 4 वेळा झाली असेल, आपली 2 वेळा, पण अनुभव तोच होता आणि मनाला थोडी शांती मिळाली. आता आम्ही इकडनं निघतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी. सध्या तर इकडचे नजारे तुम्ही बघितलेच असतील तर तुम्हाला आवडलेही असतील. आता आपण पुढच्या नजाऱ्यांकडे जाऊया. सध्या आता आमची माणसं कुठे हरवली असेल त्यांच्याकडे आम्ही जातो आणि मग अजून काहीतरी बघूया. चला. तर मित्रांनो आता वाजले 8:15 आणि अजून पण आम्ही हरकी पौरीच्या मार्केटमध्ये आम्ही शॉपिंगच करतोय. ॲक्च्युली मला काय घ्यायचं नव्हतं, घ्यायचं होतं फक्त या दोघांना. काय दोघांना काहीच दोघांना काही घ्यायचं नव्हतं. चांगला तुम्ही पण बाजार लुटला अख्खा. नुसता अख्खा बाजार चालवला नाही, एक गोष्ट घेतली नाही माणसावी. यांच्या मागे मी 2 गोष्टी घेतल्या. तुम्ही घेतले सस्ता सगळा सस्ता म्हणजे दोनशे वाला मला जॅकेट घेतले. पण-